गाईज वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 6. आपण चाललोय सज्जनगडला. आज ऑफिसची मीटिंग आहे सज्जनगडला, त्यासाठी चाललोय. फिरायला वगैरे नाही चाललोय तर आपण ब्लॉग करू, दाखवतो तुम्हाला सज्जनगड कसा आहे काय. जरा बघत होतो सज्जनगडची स्टोरी वगैरे, इंटरेस्टिंग आहे. सज्जनगड खूप काही आहे सज्जनगडवर बघण्यासारखं. बघू आता जर निघतोय. 6चं टायमिंग होतं जायचं, 6लाच मी घरातून निघतोय. अजून तरी कोणाचा कॉल नाही आलेला मला. आता बघू. सज्जनगडवर रात्री रिसर्च केली मी, मला खूप काही कळलं सज्जनगड बद्दल. बघू आता कसं काय करला. आय थिंक सो ट्रेक नाहीये खूप मोठा, पायऱ्याने आपल्याला जायला लागतो वरती. वरती खूप काही आहे बघण्यासारखं. दाखवेन मी तुम्हाला सगळ्या गोष्टी जेवढ्या पॉसिबल होतील तेवढ्या, कारण की ऑफिसची मीटिंग आहे त्यासाठी चालू आहे आपण. ठीक आहे, ऑफिस पाशी पोहोचतो, तिथून जायचंय मोठ्या गाडीत. सरांची गाडी आहे, त्यांची गाडीतून जायचं आपल्याला. पेट्रोल पंपवर आहे आत्ता. गाडीत पेट्रोल टाकायला थांबलेत, त्याच्यानंतर निघतोय. म्हणजे झालं आता डायरेक्ट आपण. आता काही नाही आता एवढं काही. डायरेक्ट आपण इथं भेटू गडाच्या पायथ्याशी. इथं मीटिंग बघू किती वेळ लागतोय मीटिंगला. त्याच्यानंतर गड बीड फिरव जरा, मला दाखवतो कसं काय. पुढे पण आपलं काम आहे परत गडावरती, त्यावेळेस डिटेल मध्ये सांगू काय कसं आहे गडावर. चला तर निघू. सज्जनगड पायथ्याला आहे सज्जनगडाच्या. आता वरती चाललाय गाडी, डायरेक्ट पायथ्याला येते. मग काही एवढा मोठा ट्रेक नाहीये सज्जनगडाचा. ऐकलं काय 7 का 9 अच्छा मंदिर आहेत. मसूर मारुती. चाफळदास मारुती. माझगाव मारुती. शिंगणवाडी कडीचा मारुती.
ओमराज मारुती. प्रताप मारुती. भयेबोरगाव मारुती. भयेबोरगाव आमच्या गावाच्या 5 किलोमीटर अगोदर आहे. हा, मसुचीवाडी. हे नावं करलेली आहे त्याच्यात. जय श्रीराम. मारुती. शिरोळे मारुती. श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. जय. या द्वार मधून आत आलं की अजून एक द्वार लागतं. श्री समर्थ महाद्वार आणि इथं पहिलं महाद्वार. महिन्यातून एकदा तरी ट्रेक केलं पाहिजे. नाही थोडंसं चढ चढला की दम लागायला चालू होतंय. नाही तर महिन्यातून एक तरी ट्रेक करावं माणसांनी. इथे काहीच नाही, हे सगळ्या पायऱ्या तरी दम लागायला लागलाय आता. ठीक आहे, पोचलोय आता. इथे पण सगळ्या पायऱ्यांवरती नाव आहेत. पूर्ण एकूण 23 आहेत स्थळ बघण्यासारखे सज्जनगडावरती. जेव्हा महाराजांनी समाधी घेतली ना, तेव्हा त्यांची समाधी प्रकट झाली. त्या प्रकट झाल्यानंतर संभाजी महाराज स्वतः आले होते पाया पडायला. हा ते मंदिर आहे ते त्यांनी 2 दिवसात, आय थिंक काय ऐकलं मी काल, 2 दिवसात का 2 महिन्यात असं काहीतरी उभा केलं ते मंदिर. असं काहीतरी मी ऐकलं काल. 2 महिने का असंच काहीतरी समथिंग. मग तिथे होता ना ते. तर रंग काढायचं चालू आहे मंदिरांचं. हा जो प्रिंट आहे हा ओरिजिनल आहे, म्हणजे हे ओरिजिनल दगड आहेत. आणि वरचं बांधकाम नवीन आहे मंदिराचं. त्याचं काम चालू आहे. धरण
स्मारक. मारुती मंदिर आहे. हे ऍक्च्युअली मंदिर असणार आहे, याचा काहीच किंमत नाही आहे. आतमध्ये इथं मंदिर आहे मारुतीचं. जर सावली घेऊन आपलं टोपी घेऊन क्रेन पण लावली इथं. त्याला म्हणायचं पाठव वरती. तर आपल्यासाठी नाही येते, काहीतरी सामान बिमान आणण्यासाठी आहे. रोपवे बांधतात. कुठनं बांधतात रोपवे? पलीकडच्या आधी डोंगराला त्या डोंगराला जायला लागेल. रायगडला गेल्यावर काय आपल्या बंजी केलं ना जंपिंग? ते झेंडा आहे पाठीमागे स्वामीनारायणला. हे ओव्हरऑल तुम्हाला सगळा गड फिरून दाखवला. आता टोकाला आलो एकदम, नाही का, गडाच्या एकदम समोरासमोर एकदम इथं आहे. इथून एकदम समोरासमोर शॉर्टकट असू शकतो. ठीक आहे. ट्रेन आहे अरे इथे. गंगा देवीचं मंदिर आहे पाठीमागे. हो नाही शॉर्टकट. हा शॉर्टकट आहे. हे इथं काहीतरी आहे, बघू आपण काय आहे ऍक्च्युअल मध्ये. हे फ्लेक्स नाही त्याच्या पाठीमाग. हवा देतो त्याला. मी पण तेच करतो फुल व्हायचं. आपल्या कामाचं असेल तिथं नाही की आता तिथं आता हे इथं काहीतरी मान्य नाही. हा ओरिजिनली असं असणार आहे. बरोबर ना? नाही नाही काढलं. काय करायचं? मुंगी पकडायची, इथं पाठीमागे कुंड आहे. हे आक्रमणात बोंबललंय. जेव्हा ताब्यात घेतलं ना, हा तेव्हा बोंबललंय. मंदिर होतं ऍक्च्युअल मध्ये. तिथनं होतं व्यवस्थित एंट्रन्स. आपणच मस्ती वगैरे आपण मॅपवर दाखवूया. हा चला हा कुंड आहे. हे पाणी ओके. कासव आहे, मासे आहेत. मागच्या वेळी मासे कॉइन्स. हो झालंय आपलं आता सगळं. इथं निघायचं आहे. इथं आम्हाला रूम दिले होते, रूम मध्ये थांबलो होतो. आता झालंय सगळं गडबीड तुम्हाला दाखवून सगळं आता झालेलं आहे. जास्त काही नाही दाखवलं गडावरचं, कारण की मला ह्या गडावरती फिरून वाटल्या काही गोष्टी की काही गोष्टी ज्या कॅमेऱ्यामध्ये नाही दाखवल्या पाहिजे ते नाही दाखवल्या पाहिजे, नाही का. जिथं मनाई आहे तिथलं तर मी शूट केलंच नाही. आणि बाकीच्या पण काही गोष्टी होत्या ज्या मला वाटलं की नको दाखवायला. जेव्हा लोक येऊन स्वतःहून बघतील, ज्या स्वतः एक्सपिरियन्स करतील, तेव्हा त्या वेगळ्या असतात. काही गोष्टी असतात जे
बोलून सांगता नाही येत किंवा कॅमेऱ्यात दाखवून त्या कळत नाही की कशा आहेत काय. जेव्हा स्वतः आपण एक्सपिरियन्स करतो तेव्हाच कळतात त्या गोष्टी. हा हा आला हा आले त्यांनी दिले. मी जातो लॅपटॉप घेऊन. अच्छा मला वाटतं तू घेऊन आलास म्हणून मी इकडे आलो. आलो मी लॅपटॉप. अशा काही गोष्टी असतात की नाही दाखवल्या पाहिजेत, त्या नाहीच दाखवलं माझ्या हिने तरी आता सध्या. असं आहे. आता झालंय सगळं आज पुढे पण तुम्हाला गड दाखवणारच मी. असं पण की नाही का पुढे जेव्हा शूट चालू होईल, आपलं डॉक्युमेंटरी शूट आहे त्याच्यासाठीच आलो होतो. पूर्ण शूट होणारे गडाचे तेव्हा मी दाखवून तुम्हाला. गड खूप छान आहे, तुम्ही स्वतः येऊन एकदा बघा. तर काही गोष्टी नाही दाखवल्या पाहिजेत ठीक आहे. गडाचा खूप मोठा इतिहास आहे, खूप गोष्टी घडलेल्या आहेत गडावरती, खूप काही आहे ते मला आज आल्यावर कळलं. कारण की आम्ही स्पेशली डॉक्युमेंटरी शूट करायला लागलो तेव्हा तिथल्याच लोकांनी आम्हाला सांगितले. तर बघू आपण. मी तुम्हाला यांच्याशी बोलून ते जे स्वामींनी आम्हाला जे जे सांगितलेल्या गोष्टी यांचा ऑडिओ रेकॉर्ड आहे माझ्याकडे, तर त्यांनी अलाव केलं तर मी ब्लॉगमध्ये सांगून दाखवतो तुम्हाला पुढं. मी एकदा विचारून त्यांना अलाव करायला बघतो करतात का, मी तुम्हाला तसं सांगतो. आता इथं येऊन ती लास्ट वन तिथं चालू आहे. शूटचं वॉल्यूम झालंय, सगळं शूट चालू होईल थोड्या 1-2 महिन्यात. नाही नाही वरून झालंय सगळं. सगळं आता कम्प्लीट झालंय. खाली चाललोय. गाड्याचं जेवढं काय मी दाखवलं तेवढं म्हणजे अजून एक आहे थोडंफार माहिती सांगायची आहे मला. ती थोड्या वेळाने जसा निवांत होईल फ्रेश होईल तसं मी सांगतो तुम्हाला. तर हा हेच होतं, बाकी अजून काही नाही आहे. गड होता आणि ॲक्च्युली तर नीट तुम्हाला वाटत असेल मी नाही नीट काही दाखवलं नाही, कारण की मी ऑफिसचं काम आहे, डॉक्युमेंटरी शूट आहे गडाचं, त्या संदर्भाने आलो होतो. त्या संदर्भाने मी कामाच्या ह्याने आलो होतो. जास्त काय म्हणजे नाही. तर आता शॉर्टकट इथनं घेतलाय, चाललंय. झालंय आता कम्प्लीट सगळं. तर हा गड होता. गडाबद्दल अजून मध्ये मध्ये जे शूट केले तिथं व्हॉइस ओव्हर दिलाय मी. सांगितलंय काय माहिती आहे काय नाही, जेवढी माझ्या इथे माहिती होती तेवढी सांगितली. काय चुकीची माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, कारण की मी जास्त काय माहिती मला पण नाही आहे ॲक्च्युली. मी इथं आल्यानंतरच माहिती गेन केली आहे. बट हा प्रत्येक गडावर आहे ना, जे तुम्ही यूट्यूब मोबाईलवर नाही का व्हिडिओमध्ये हे करण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतःहून एकदा जाऊन गडावरती भेट देऊन गडावरती जाऊन स्वतः त्या गोष्टी जेव्हा अनुभवचाल तेव्हा बघचाल, तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. त्याच्यातून तुम्हाला वेगळ्या गोष्टी शिकायला भेटतील, वेगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतील. त्या व्हिडिओमधून नाही भेटणार काही गोष्ट. आता काही लोक ऐकून किंवा व्हिडिओमध्ये बघून जज करतात की हा ही गोष्ट अशी असेल ती तशी असेल, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही त्या गोष्टी आहेत ना स्वतःहून जाऊन एक्सपिरियन्स केला पाहिजेत, त्याशिवाय त्या कळत नाहीत किंवा स्वतःहून जाऊन बघितलं पाहिजेत. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही स्वतःहून एक्सपिरियन्स केल्या पाहिजेत. आणि मी हे फक्त गडांसाठीच नाही प्रत्येक गोष्टीच सांगतोय. एकदा तुम्ही गडावर पण जाऊन मी प्रत्येक गड्याला म्हणजे आतापर्यंत मी खूप गडे केलेत, पण नाही का मला आता असं वाटतं की मी ज्या गाड्यांवरती गेलो त्यांची माहिती जाण्याच्या अगोदर एकदा माहिती गेन केली पाहिजे, किंवा असं कोणतरी व्यक्तीला नाही तर स्वतः माहिती गेन करून पहिल्यांदा गेलं पाहिजे तिथं. म्हणजे एक स्टोरी आहे, एक नाही का तुम्ही जेव्हा ऐकचाल ते स्टोरी एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स असतो. खूप गोष्टी आहेत ह्या गडावरती झालेल्या आहेत. ते जर मी झालं तर मी आज ह्याच ब्लॉगमध्ये सांगेन किंवा एक सेपरेट व्हिडिओ काढेन त्याचा, कारण की ह्या गडावरती आता पुढं खूप ब्लॉग येणार आहेत. आणि मी आय थिंक सो इथनं आजपासून पुढं कंटिन्युअसली ब्लॉग करेन. रोज माझे एक ब्लॉग येतील, कसे काय असं ना, एक डेली लाईफचे व्हिडिओ येतील, मोटो ब्लॉगचे येतील. चालू होईल आता इथनं पुढं ब्लॉगिंग माझी, कारण की त्याच्यात पाडकून टाक. आलोय आता कात्रज मध्ये. आता इथनं आपण आपली गाडी घ्यायची, निघायचं घरी, जायचं घरी. झालंय शूट सगळं.
त्यांनी आपल्याला इथं ड्रॉप केलं. इथून 4 व्हीलर मध्ये गेलो. इथून ज्युपिटरवर आता घरी जायचं. ज्युपिटर स्टार्ट करायचं आणि निघायचं आता घरी डायरेक्ट. कंटाळा आला शूटच्या वेळेस. हालत एकदम टाईट होणार आहे. ओके बाय. झालं सगळं शूट वगैरे. नाही शूट नाही म्हणजे झालं. आलो गाडी. नाही शूट नाही झाला अजून. शूट व्हायला अजून टाइम आहे. तो ब्लॉग एंड करायचा राहिला. तो ब्लॉग एंड करू. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. काय म्हणे एकदा सबस्क्राईब करा. म्हण ना एकदा. ठीक आहे. ओके बाय. भेटू आता उद्यापासून रोज कंटिन्यू व्लॉग करू आपण. है ना. मी पण व्लॉग करतो. ह्या काळीला सोड तेवढा ते असं व्लॉग करू रोजच्याला डेली व्लॉग चालू करू. मग मॉनिटायझेशन झालं ना आपलं की मग काळीला थोडेफार पैसे द्यायचे. वाशची मग काय लोकांना तुम्हाला दाखवायला नाही मोठेपणा आणत. 500-600 रुपये काय मोठेपणा झाला का. काहीला एक देणगी म्हणून द्यायची आपण. भिक्षा. ठीक आहे बाय.